श्री स्वामी समर्थ. काय म्हणताय? रांगोळी काढता येत नाही? काढण्याची इच्छा आहे पण डिझाईन सुचत नाही? तर श्रुतीज इको क्राफ्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कारण आज आपण बघणार आहोत अशीच एक छानशी आगळीवेगळी आणि अगदी कमी वेळात होणारी सोपी अशी रांगोळी, जी तुम्हाला रोज दारात काढण्यासाठी किंवा देवासमोर काढण्यासाठी उपयोगात येणार आहे. आणि अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या ज्या अगदी सोप्या असतील त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तर आपण बघूयात आजची रांगोळी कशी होती आहे. आपण एक स्क्वेअर काढून घेतला आहे, त्याच्या आत अजून एक स्क्वेअर काढला आहे आणि बाहेरच्या स्क्वेअरला थोडंसं गोलसर आकार दिला आहे. त्यानंतर आपण चारी बाजूला एक मोठ्या मोठ्या साईजचे डॉट्स काढून घेणार आहोत. त्याच्या साईडनी गोलाकार अजून छोटे छोटे डॉट्स काढायचे आहेत. असं प्रत्येक मोठ्या डॉटच्या बाजूने आपल्याला डॉट्स काढून घ्यायचे आहेत. हे डॉट्स शक्यतो एकसारखे यावेत याचा प्रयत्न करायचा आहे. याची थोडी प्रॅक्टिस केली तर हाताने जमू शकतं, किंवा आजकाल बाजारात ह्याचे अनेक टूल्स उपलब्ध आहेत. अशा बॉटल्स असतात त्या उपलब्ध आहेत, त्याच्याने सुद्धा तुम्ही डॉट्स काढू शकता. किंवा आपण फेविकॉलच्या बॉटलमध्ये सुद्धा रांगोळी भरून त्याच्याने डॉट्स काढू शकतो. आपले डॉट्स काढून झालेले आहेत. सेंटरचा जो मोठा डॉट आहे तो मी एका चमच्याच्या साहाय्याने थोडा दाबून घेतला आहे आणि साईडचे जे छोटे छोटे डॉट्स काढलेत बोटाच्या साहाय्याने त्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं आपलं एक फूल छान तयार होणार आहे. आता मी परत 2 डॉट टाकलेले आहेत. असे डॉट्स चारी कॉर्नरला टाकून घ्यायचे आहेत. याप्रमाणे चारी कॉर्नरला डॉट्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण ते डॉट देखील थोडेसे एका छोट्या टोपनच्या साहाय्याने जरा दाबून घेणार आहोत. याच्याने ते एकदम फ्लॅट होतील आणि मग इयरबडच्या साहाय्याने त्याला छानपैकी आपण एक आकार देणार आहोत. आता मी असा आकार दिला आहे म्हणजे असाच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला ह्याच्यात पण वेगळा वेगळा आकार देता येऊ शकतो. तर आता पुन्हा आपण त्याच्यावर पण 3-3 डॉट्स टाकून घेत आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ नक्की बघा. मागचे आधीचे व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. चॅनलला व्हिजिट करा. अनेक वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज रांगोळीचे, डेकोरेशनचे याच्यात मी टाकलेले आहेत. आता एका टूल्सच्या साहाय्याने आपण त्याला पाकळीचा आकार दिलेला आहे. बघा, ते एकदम सुंदर दिसत आहे. आणि आता आपण त्याला रंग देणार आहोत. तुम्हाला ही रांगोळी काढायला, नवनवीन डिझाईन ट्राय करायला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण तुमचं एक लाईक आणि एक कमेंट मला खूप सारा उत्साह देऊन जातं नवीन नवीन अजून छान डिझाईन्स तुमच्यासमोर आणण्यासाठी. अशाच वैविध्यपूर्ण रांगोळ्या आणि डेकोरेशन बघण्यासाठी श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या आधीच्या सर्व व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम केलेलं आहे. खूप सुंदर कमेंट्स आलेले आहेत, त्याच्याबद्दल खरंच मनातून खूप खूप धन्यवाद. आणि आपण परत एकदा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पना घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.